आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणीची रेसिपी. तर मी तुम्हाला दाखवते चिकन बिर्याणी कशी बनवतात. त्यानंतर मी एका कढईमध्ये बिर्याणी राईस घेतला आहे आणि त्यामध्ये लिंबू हा कंपल्सरी टाकायचा, कारण लिंबू टाकल्यामुळे भात हा अगदी मोकळा होतो. आणि त्याच्यात तेजपान, वेलची, त्यानंतर काळी मिरी, लवंग हे सगळं टाकायचं आणि कचरट तो भात शिजवून घ्यायचा. त्यानंतर मी एकीकडे वाटण केलं आहे, तर खोबरं, भाजलेलं खोबरं, त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करायचं. एकीकडे कांदा कापला आहे, आता तो कांदा असा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा. ब्राऊन झाला की तो काढायचा, अगदी त्याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं. त्यानंतर आपला जो भात आहे तो अगदी शिजून रेडी आहे, तर त्याला एका जाळीचं भांड्यात काढायचं, जेणेकरून त्याच्यात पाणी राहणार नाही, कारण की बिर्याणीला पाणी नाही लागत. त्यामुळे आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथं बघू शकता, मी एका साईडला सगळं भात एका जाळीच्या भांड्यात काढते. तो काढून झाला की जर तुम्हाला त्या भाताला कलरमध्ये करायचं असेल, समजा रेड, येल्लो, तर तुम्ही तसे कलर तुम्ही इथं बघू शकता. मी चिकन हे मॅरिनेट करायला ठेवलेलं 1.5 ते पाऊण तास. त्यानंतर चिकन मॅरिनेट होईपर्यंत आता मी तेल टाकलं आहे. तेलात कांदा टाकला आहे, दालचिनी, वेलची हे सगळं व्यवस्थित फ्राय करायचं. ब्राऊन झालं की त्याच्यात आपला लाल मसाला, काळा मसाला, हळद, त्यानंतर आगळी कोळी मसाला जो आम्ही यूज करतो मी तो टाकला आहे. सो ते सगळं व्यवस्थित फ्राय करायचं. ते फ्राय करून झालं की मी तुम्हाला मगाशी दाखवलं की वाटण केलेलं ते वाटण याच्यात ॲड करायचं. वाटण व्यवस्थित परतवायचं जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. तुम्ही बघू शकता की त्याला अगदी तेल सुटलं की मग आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण त्याच्यात टाकू. तुम्ही बघू शकता अगदी तेल सुटतं आता मसाल्याला. तर आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण ह्या मसाल्यांमध्ये ॲड करू. सो चिकन अगदी व्यवस्थित मॅरिनेट झाले, सो आता आपण त्याच्यात ॲड करू. ते ॲड करून झालं की 5 ते 10 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं वाफेपुरतं. वाफ झाली की त्यानंतर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग त्याच्यात पाणी ॲड करू शकता. पाणी टाकताना जरा कमी प्रमाणात टाकायचं, जेवढं चिकनला शिजायला लागतं तेवढंच, जास्त नाही, कारण की आपल्याला जास्त ग्रेव्ही नको आहे, कमी ग्रेव्ही हवी त्यामुळे. सो ते व्यवस्थित परतवायचं. सो बघू शकता तुम्ही इथं आपलं चिकन एकदम व्यवस्थित परतवून झालं आहे. सो त्यानंतर मी ह्याच्यात पाणी ॲड करणार आहे. सो तुम्ही तुमचे अकॉर्डिंग पाणी त्याच्यात ॲड करा. आता तुम्हाला कसं लागतं त्या अकॉर्डिंग तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करा. सो मी तर 1 तांब्या पाणी टाकलेलं. ते व्यवस्थित हलवून घेतलं, मिक्स केलं. त्यानंतर आता कुकरचं झाकण लावायचं. उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं. त्यानंतर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या. 4 ते 5 शिट्ट्या झाल्या की मग त्यानंतर आपण जो भात काढलेला होता मी त्याचे 3 पार्ट केले. एक व्हाईट राईस आणि इकडं जे परातीमध्ये आहे त्याचे 2 पार्ट केले, जेणेकरून मला कलर त्याला व्यवस्थित लावता येईल. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. सो मी आता कलर लावणार आहे. माझ्याकडे ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर अवेलेबल होता, त्यामुळे मी तोच यूज केला आहे. सो आता मी त्याचे 2 पार्ट करून घेतले. व्हाईट राईस हा साईडला काढला आहे आणि बाकी राईसचे 2 पार्ट केले आहेत. तर आता मी इथं घेतला आहे ग्रीन कलर, जो कलर आपण कुरडईला यूज करतो, तुम्ही तोही यूज करू शकता. तो अगदी मी थोडा कलर घेतला आणि त्याच्यात अगदी थोडं पाणी टाकलं आहे. जास्त कलर झाला तर भात असा कडवट लागतो, त्यामुळे कलर अगदी प्रमाणातच घ्यायचा. त्यानंतर त्यात थोडं पाणी टाकून मी व्यवस्थित हाताने मिक्स करते, कारण चमच्याने व्यवस्थित मिक्स करता येत नाही, त्यामुळे मी हाताचाच यूज करते. सो कलर व्यवस्थित मिक्स करायचा अगदी, कारण तो एका ठिकाणी नुसता कलर लागायला नको, व्यवस्थित मिक्स करायचा. तो मिक्स करून झाला
की त्यानंतर मी ऑरेंज कलर यूज करणार आहे. तो एक उडायचाच कलर आहे, तर सो मी आता तो यूज करणार आहे. त्याचं पण तसंच करायचं, अगदी थोडं घ्यायचं आणि पाणी अगदी थोडं टाकायचं. तो कलर व्यवस्थित पाण्यात मिक्स करायचा. मिक्स करून झाला की मग तो भातात टाकायचा आणि व्यवस्थित हाताने त्याला मिक्स करायचा. जसं आपण आधी केलं तीच प्रोसेस आत्ताही करायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी कसं मिक्स करते ते. आता बघा माझे कलर मिक्स करून झाले. इकडं बारीक कोथिंबीरही करून ठेवली आहे. सो आता आपण जी भाजी केली होती मी ती एका पातेलीत काढली. सो आता तुम्ही बघू शकता मी कुकरमध्ये आधी खालच्या लेअरला भात टाकलं आहे, तिघं राईस टाकले, व्हाईट पण आणि कलरवाला पण. त्यानंतर बारीक चिरलेला जो आपण तळलेला कांदा होता तो टाकायचा, त्यावरून कोथिंबीर टाकायची, परत एक लेअर चिकनचा टाकायचा. सो तुम्हाला किती लेअर करायचे ते तुमच्यावर डिपेंड आहे. सो मी इथं 3 लेअर केलेले तुम्ही बघू शकता. 3 लेअर केले. अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे चिकन बिर्याणीची. सो ही बनवायला जास्त टाईमही लागत नाही. तुम्ही सहज अर्धा ते 1 तासात इझी बनवू शकता. अजून तुम्हाला त्याच्यात काय ॲड करायचं असेल ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ॲड करू शकता. बट ही माझी रेसिपी जी मी बनवली आहे. सो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा. सो कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही बघू शकता अगदी टेस्टी आणि अशी मस्त अशी बिर्याणी बनवून आपली रेडी आहे. सो भेटूया अशा एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. अजून मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.